काँग्रेस आमदारांची विधान भवनामध्ये बैठक सुरू झाली आहे। मात्र या बैठकीला 6 ते 7 आमदार गैरहजर आहेत। यापैकी 5 आमदारांनी न येण्याचं कारण पत्र लिहून पक्षाला कळवलंय। मात्र काही आमदारांबाबत अफवा पसरवली जात आहे। न येण्याचं कारण गैरहजर आमदारांनी कळवल्याची सारवासारव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। काँग्रेससोबत किती आमदार आहेत हे या बैठकीतून स्पष्ट होणार असल्यामुळे आजची बैठक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर उद्यापासून काँग्रेसचं लोणावळ्यामध्ये शिबिर सुद्धा होणार आहे। या अफवा पसरवल्या जातात आहेत। या अफवामध्ये कुठलाही तथ्य नाही। बघा, माझं अंबार्डे आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत। प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात। आम्ही सगळ्यांना काल रात्री बोलवलं होतं। काही लोक रात्री आलेले आहेत, काही सकाळी आलेले आहेत आणि जवळजवळ 35च्या वर आमदार आज उपस्थित राहतील। काही लोकांच्या अडचणी आहेत, त्यांनी लेखी पत्राद्वारे CLP लीडर्सना कळवलेलं आहे की ते येऊ शकणार नाहीत। परंतु काँग्रेस अबाधित आहे आणि निश्चितपणे सगळे आमदार म्हणजे ज्यांनी येतो म्हणून सांगितले ते सगळे आमदार आज उपस्थित राहतील याची आम्हाला खात्री आहे। एक मोठी बातमी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खतखत दिसून येते। लोणावळ्यामधील चिंतन शिबिराला सचिवांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। शिबिराला न बोलावल्यामुळे हायकमांडकडे तक्रार करणार असं म्हणत प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांनी नाराजी व्यक्त केली। काँग्रेस पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकतर्फी संवाद होतोय। आम्हाला मतही मांडता येत नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हे दुर्दैवी आहे असंही वक्तव्य सचिवांनी केले।